ओम नमः शिवेभ्यः. ओम नमः शिवेभ्यः. जय 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 सर्वांना जय जय. सगळ्या मंदिरमध्ये चर्चा चालू आहे. परवा दिवशी काय आहे ग? अगं परवा दिवशी आपल्या जैन धर्मातील वर्तमान काळातील पहिले तीर्थंकर आदिनाथ तीर्थंकरांचा जन्म कल्याण दिवस आहे. मीनाक्षी, आदिनाथ तीर्थंकर म्हणजे काय? आपल्या जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर झाले आहेत. वर्तमान काळामध्ये झालेले आहेत. तसे पूर्वी भूतकाळामध्ये झाले होते, भविष्य काळात पण आहेत. पण वर्तमान काळातील पहिले तीर्थंकर आदिनाथ तीर्थंकर होते. मीनाक्षी, षटक्रिया म्हणजे काय ग? आदिनाथ भगवंतांनी कर्मभूमीमध्ये आपल्या प्रजेला असी मसी कृषी विद्या वाणिज्य आणि शिल्प ही कला शिकवली. त्याला ते षटक्रिया असं म्हणतात. आणि ब्राह्मी आणि सुंदरीबद्दल जरा माहिती सांग. आदिनाथ भगवंतांना एकूण 101 मुलं आणि 2 मुली अशा होत्या. तर 2 मुली ब्राह्मी आणि सुंदरी ही त्यांची नावं होती. आदिनाथ भगवंतांनी जसं आपल्या मुलांना वेगवेगळ्या कलेमध्ये निपुण केलं, तसंच त्यांनी ब्राह्मी सुंदरीला सुद्धा वेगवेगळी कला शिकवून त्यांना त्याच्यामध्ये निपुण केलेलं होतं. ब्राह्मी आणि सुंदरीला कुठल्या कुठल्या कला शिकवली? ब्राह्मीला त्यांनी लिपी ज्ञान दिलं आणि सुंदरीला त्यांनी अंक ज्ञान दिलेलं आहे. तेव्हापासून अंक ज्ञान आणि लिपी ज्ञान महिलांनाही तेव्हापासूनच मिळत आहे. आदिनाथ तीर्थंकरांचं जन्मजयंती कशी साजरी करायची आणि कसं? आता आपण वर्तमान काळामध्ये भगवान महावीरांचं शासन काळ आणि महावीरांची जयंती जन्म कल्याणक आपण उत्साहाने साजरा करतो. पाळणा म्हणतो, अभिषेक करतो, आरती करतो. तसंच आदिनाथांचं सुद्धा जन्म कल्याणक जिनाभिषेक करून, पाळणा म्हणून, त्यांची आरती करून आणि नंतर सगळ्यांना गोड मिष्टान्नाचं वाटप करून असं आदिनाथांचं जन्म कल्याण साजरा केलं. भगवंतांनी कसं तप त्या तपस्या केलं त्याच्याबद्दल थोडं आम्हाला माहिती, म्हणजे कसं त्यांचा आहार झाला, म्हणजे काय ते सहन केलं? भगवंतांनी आपली जे 8 कर्म असतात त्या 8ही कर्माची निर्जरा करून ते सिद्ध झालेले आहे. 8 कर्म, पहिल्यांदा 4 कर्म संपले, घाती कर्म. त्यानंतर त्यांना केवळ ज्ञान प्राप्त होतं आणि केवळ ज्ञानानंतर राहिलेले 4 कर्म नष्ट होतात आणि मग त्यांना सिद्धांची प्राप्ती होते. ते सिद्धालयात सिद्ध अवस्थेत राहिले. भगवानांना वैराग्य कशामुळे आले? जेव्हा आदिनाथ भगवंतांचा दरबार, जेव्हा राजा म्हणून होते, तेव्हा त्यांच्या दरबारामध्ये नीलांजना नृत्य करत होती आणि त्या नीलांजनाचा अचानक मृत्यू झाला. हे जेव्हा त्यांनी जाणले तेव्हा त्यांना हे संसार हे क्षणात नष्ट होणार आहे, नाशवंत आहे हे माहिती झालं त्यांना आणि त्याच्यावरूनच त्यांना ते वैराग्य मिळालं. आदिनाथ तीर्थंकरांचा आहार किती दिवसांनी झाला आणि कसं झालं? आदिनाथ भगवंतांना दीक्षा घेतल्यानंतर 6 महिने त्यांनी तपश्चर्या केली. त्यानंतर जेव्हा आहाराला निघाले, 6 महिने त्यांना आहार मिळाला नाही. का मिळाला नाही? तर कोणालाही ती आहार विधी माहीत नव्हती, त्यामुळे त्यांना आहार मिळाला नाही. पण त्याच्यानंतर श्रेयांस राजाला अवधी त्यांनी जाणलं की श्रेयांसला की आहार कसा द्यायचा आणि मग त्यांनी आहार इक्षुरसाचा पहिल्यांदा आहार दिला आणि तीच तिथी अक्षय तृतीया म्हणून आपण साजरी करतो. अशा प्रकारे आदिनाथ भगवंतांचा आहार विधी पार पडला. भारत देशाला नाव कसे पडले? आदिनाथ भगवंतांना 101 पुत्र होते. त्यातील प्रथम पुत्र भरत हे चक्रवर्ती होते आणि या भरतांच्या नावावरून, भरत चक्रवर्तीवरून आपल्या या देशाला भारत हे नाव पडले आहे. म्हणजे भारत हे नाव आपल्या आदिनाथांचे पुत्र भरत चक्रवर्ती यांच्यावरून पडले. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपल्या मुलांना सुद्धा तेच सांगायला पाहिजे. ते पण